पहाटेचे वाजलेले आहेत 6, पावणे 6 झालेले आहेत. सूर्योदय होईल यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही, परंतु तो न होऊ देण्याची इच्छा जर काही खेळाडूंना असेल तर ते तसा खेळ करतील. चला चेंडूची पूर्तता करा त्वरित. ओम साई इंदिरानगर बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांच्या विरोधात मात्र भूमी 11 मांडा असे दोन संघ. संदीप सर त्याचबरोबर रोहित पवारचे कौतुक करायला पाहिजे. स्टार्ट टू एंड कुणाल डायरे आमचा राज मागील 2 रात्रींपासून आपल्यासमोर जोडला गेलाय, त्याचाही मनापासून आभार. तुमच्या मागच्या बाजूला जो खुर्चीत बसलाय ना ब्ल्यू चेक्स मध्ये, कलाकार. चला मॅच चालू करा लवकरात लवकर. कलाकार नंबर 1. तर स्ट्रायकर एंडला आहे तो अर्जुन बांगर आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो हा रोशन वेखंडे, मागच्या मॅचचा हिरो. एक चांगली इनिंग त्याने साकारली होती आणि याच एंड कडून मॅच आता चालू राहील. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज चिंटू. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. मंचावरती सर्व मंडळी आज आमची उपस्थित आहेत. भाऊंचे परम मित्र म्हणजे लहानपणीचे मित्र माई, जे नेहमी लक्षात राहतात आपल्या, कारण लहानपणी केलेल्या गोष्टी फार खतरनाक असतात आणि आता त्या आठवल्या मोठ्या वयात तर त्याची एक आपल्याला वेगळी गंमत वाटते की अशाही आपण मस्ती केलेली आहे. सिंगल रन. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. धावसंख्या ती 2. बॅटिंग करणाऱ्या बेस्ट ऑफ बोरशेती संघाची शहापूर तालुक्यातील हा संघ आहे आणि त्यांच्या विरोधात टिटवाळा परिसरातील मांडा, भूमी 11 मांडा. चार ओव्हरच्या मॅचेस. युवक अध्यक्ष चषक 2026 5 शेवटपर्यंत प्रेक्षकांची गर्दी होती. शेवटपर्यंत आपण थोडे टाईममध्ये डिले झालो म्हणून, नाहीतर मला असं वाटतं किमान सेमीफायनलपर्यंत, क्वालिफायर मॅचपर्यंत गर्दी नक्कीच पाहायला मिळाली असती. एवढं दमदार आयोजन या स्पर्धेचं करण्यात आलं आमच्या सर्व आयोजकांच्या वतीने. धावा झाल्यात त्या 3. पॉवर प्लेचं पहिलं षटक. चिंटू गोलंदाजी करतोय आता. अर्जुनसाठी एक प्लेयर कदाचित असं वाटतंय की डीपमध्ये. चला गाडीच्या ज्या फ्लॅश लाईट्स आहेत त्या कृपया करून बंद करा. खेळाडूंना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या. 3 धावा धाव फलकावर. मिड ऑफला क्लिअर केलाय. डाऊन द ग्राउंड हा फटका. बॉल सीमारेषा पार. चौकार. आयोजनाची पण बरोबरी नाही आणि डीजे मास्टरची तर अजिबात बरोबरी नाही. 2 रात्रींमध्ये त्यांनी खरोखरच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतलेत. उमेश सोनावणे यांच्यावरती आज खास जबाबदारी होती. हो, फसवा बॉल पडल्यानंतर हलकासा कट झालाय. अर्जुन बांगरच्या विरोधात टाकलेला हा परफेक्ट स्लोवर वन. टोटल ते 7 धावा धाव फलकावरती आहेत. उमेश सोनावणे यांनी महत्वाची भूमिका. 7 धावा. पुन्हा ड्राईव्ह केलाय मिडॉनला. थोडी मिसफिल्ड आणि त्याचा फायदा उचललाय तो अर्जुन बांगरने. धावसंख्या झाली ती 8. क्वालिफायर मॅच इथून जो जिंकेल तो खेळेल. तुषार आंग्रे आणि डॅनी लोंगले पुरस्कृत SBCC उमरोलीच्या विरोधात. फायनलमध्ये पोहोचलाय तो अष्टविनायक अमराई. त्याने पराभूत केलं बीडला. तर 200 पुढचे जे संघ आहेत त्यांनी तयारीत राहा.
हो क्लीन बोल्ड. चिंटूने घेतले ते विकेट. फलंदाज बाद. मोठा धक्का बोरशेती संघाला. 8 वरती पहिली विकेट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावा झाल्या त्या बोरशेती संघाच्या. 8 विकेट गेले. 1 सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग साठी जगन्नाना गोलंदाजीसाठी येतात दुसऱ्या षटकात. खरं तर चांभारलीच्या विरोधात पहिल्याच मॅच मध्ये जो करिश्मा पाहायला मिळाला, रजत सारख्या फलंदाजाला आज मांडा टीमने थांबवलं. कोणाला अपेक्षित पण नव्हतं. बाबू गारे आश्चर्याचा धक्का होता, कारण जेव्हा जेव्हा रजत कर्जतमध्ये आलाय रिकाम्या हाती गेलाच नाही. चला तर जास्त वेळ घेऊ नका. जगन्नाना तुम्हाला देखील विनंती आहे, तुम्हाला देखील ठाऊक आहे की बराच उशीर झालेला आहे. पटापट झटपट खेळा. 8 धावा. धाव फलकावर. हो ड्राईव्ह केला बॉल लॉंग ऑफच्या दिशेने. एकच धाव मिळेल ते अर्जुन बांगरला. बाली भागरे आलाय वन डाऊनच्या पोझिशन वरती. स्कोर 9. साहिल लोंगलेचा उमरोली संघ देखील उपस्थित होतोय. स्वागत आहे तुमचं देखील. बॅट वेगानं फिरली होती परंतु इम्पॅक्ट नाही. अत्यंत चतुर असे जगन्नाना गोलंदाजी करत असताना बहुतांश आपण त्यांना पाहतो. चार ओव्हरची मॅच आहे आणि आता दुसरं षटक सध्या इथे मार्गस्थ आहे. 9 धावा झाल्यात बॅटिंग करणाऱ्या बोरशेती संघाच्या. हो पुन्हा त्याच प्रतीचा चेंडू परंतु थोडा पुढे कव्हरच्या दिशेने फटका खेचला होता. बाली भागरेने थ्रो होईल विकेट किपरला आणि बाली धावलाय आपल्या गावासाठी आणि मिसफिल्ड. बोरशी त्याला मिळाले तिथे 3 धावा. एक होती ठीक आहे, डबल पण ठीक आहे, परंतु एक्स्ट्रा मिळाली. 3 या 3 ने स्कोर पुढे चाललाय 12 वरती. 1 बाद 12. दुसरं षटक क्वालिफायर मॅच सध्या चालू आहे ए पोल मधील आणि त्यांच्या विरोधात खेळेल जो जिंकेल या मॅच मधून तो खेळेल एसबीसीसी उमरोलीच्या विरोधात, साहिलच्या विरोधात. 12 धावा. धाव फलकावर. 4 षटकांचे सामने. उलटा मारण्याचा प्रयत्न होता. लेग बाईटच्या स्वरूपात 1 धाव. 13 धावा झाल्यात. मंचावरती सर्व आपले आयोजक मंडळी आता विसावले. नाही आज पाऊस पडल्यामुळे झालं काय की थंडी थोडी जाणवली, नाही तर मागच्या 3 रात्रींमध्ये एवढी थंडी नव्हती. थंडीचा प्रभाव आहे संदीप सर, बाकी काय नाही. आणखी एक चांगला चेंडू. जगन्नानांचा एक्सपिरियन्स अनुभव इथे कामी आणतायत. 13 वरती 1 विकेट. दुसरं षटक अत्यंत किफायतशीर टाकत असताना बेस्ट ऑफ बोरशेतीला ओम साई इंदिरानगर, बेस्ट ऑफ बोरशेती आणि त्यांच्या विरोधात भूमी 11 मांडा. हो पुन्हा फिरवायचा प्रयत्न होता. बॉल लॉंग ऑफच्या दिशेने चाललाय. बाली भागरेचा फटका. फक्त एकच धाव मिळेल परंतु दुसरीचाही प्रयत्न. बॅकअप आहे. आतापर्यंत 2 एक्स्ट्रास दिल्यात ओव्हर थ्रोच्या आणि या दुहेरी धावसंख्येने स्कोर 15 धावसंख्या धावफलकावर. 15
जगन नानाचं हे षटक अत्यंत किफायतशीर ठरलं भूमी 11 मांडा संघासाठी. 2 ओव्हरचा खेळ, 15 धावा आहेत धाव फलकावर. 15 लॉस ऑफ 1 विकेट. समाप्त झाला आणि बॅटिंग करणाऱ्या अर्थातच बेस्ट ऑफ बोरशेती संघाची धावसंख्या ते 1/15. अगदी मैदानात तुम्ही पाहता अर्जुन बांगरे त्याच्या साथीला तो बाली भागरे, दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. गेल्या वर्षीच्या काही आठवणी आहेत केतन सर. हाच तो टाईम होता आणि गोट्या अंपायरच्या मागे आपला एक प्रतिनिधी धावत गेला होता. असा एखादा कोणतरी कलाकार यावर्षी आपण गमावला असं वाटते मला. म्हणजे आपली एनर्जी तशीच टिकून राहिली असती. नाही खरं आहे ना, कारण एकदा माणूस हसला ना की परत एकदा पुनर्जीवित होतो आणि आता त्या एनर्जीची गरज आहे. आणि तसे कलाकार पण नाही आता. तर 2 ओव्हर 13 आहेत कलाकार. 15 धावा झाल्यात. चला जास्त वेळ घेऊ नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. उमरोली संघ देखील उपस्थित झालाय जो आमच्या डाव्या बाजूला आहे. भावेश आलाय. 9, 10, 11, 12 असंच जागायचं आहे. दोन ओव्हर 15 झाल्यात. अर्जुन ऑन स्ट्राईक. 3rd ओव्हरमध्ये बॉलिंगसाठी आलाय ओमकार तरे. हो टॉपेज घेतले. शॉर्ट फायनिंगला फिल्डर आहे, जज करतोय आणि इथे अर्जुन बांगर बाद. आणखी एक मोठा धक्का. 15 वरती 2 विकेट. राष्ट्रवादीच्या घड्याळाचा तसा नाव आहे मोठा. राष्ट्रवादीच्या नेत्याचा टंका वाजतोय नावाचा. हर्षल मोरे दादाचा टंका वाजतोय नावाचा. हर्षल मोरे दादाचा टंका वाजतोय नावाचा. हर्षल मोरे दादाचा टंका वाजतोय नावाचा. हर्षल मोरे दादाचा. चला 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 तर लवकरात लवकर बॅटर आतमध्ये चला. खरोखरच हर्षल दादांनी रेकॉर्ड ब्रेक काम केलेलं आहे. बाली भागरेच्या प्रत्येक चौकाराला हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आणि षटकाराला 1500 रुपयांचं कॅश प्राइज दिले जाईल. 15 धावा झाल्यात आणि अर्जुन बांगर इथे मात्र बाद झालाय. क्वालिफायर मॅच चालू आहे. रोहित पवार आमचे संदीप सर देखील कलाकाराशी चर्चा करत असताना. चला तर जास्त वेळ नको. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली ती ओमकार तरेने. नवीन फलंदाज सोहम. हो राईट झाला बॉल पडल्यानंतर. पाय किती चर्चा चालू होती खेळपट्टीची केतन बामणे सर. परंतु आताही 4थ्या रात्रीत पाऊस पडून सुद्धा खेळपट्टीवरती बाउन्स आहे. हॅट्स ऑफ टू अण्णा. थोडी माती खाल्ली पहिल्या रात्रीत पण ठीक आहे. भन्नाट गोलंदाजी करत असताना ओमकार तरे मांडा टीमसाठी. क्लीन बॉल दांडी गुल. विरोधकांचा कधी टिकावा विरोधकांचा. भावकीचा गावकीचा आहे पाठिंबा सगळ्यांचा. भावकीचा गावकीचा आहे पाठिंबा सगळ्यांचा. टंका वाजतोय नावाचा. हर्षल मोरे दादाचा टंका वाजतोय नावाचा. हर्षल मोरे साहेब. जबरदस्त आयोजन. रेकॉर्ड ब्रेक पारितोषिकं दिली कालच्या रात्रीमध्ये. संदीप सर आपण एकूण 40,000 रुपयांचं पारितोषिक नुसतं आपण त्या प्रेक्षक कमाल कॅशला दिले. एक आदितीताईंचं प्रस्थान झाल्यानंतर 7 ते 8 जणांनी कॅचेस पकडल्या आणि त्याला पारितोषिक होतं तब्बल 5,000. पहिल्या रात्रीमध्ये देखील दिलं.
भन्नाट गोलंदाजी करतोय सध्या ओमकार तरे. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय सुमित. आणि खेक वेगवान चेंडू, परंतु लाईन खराब आहे, पंच दंडित करतायत. धाव संख्या पुढे चालले, 16 जाऊन पोहोचले. भावड्या वन ऑफ द ग्रेट मॅन. आणि खास कोणाचं नाव नाही टाकलं हर्षल भाऊंनी, परंतु हर्षल भाऊंनी काय टाकलं, भावड्या आणि इतरांना विचारा. म्हणजे भावड्या आणि एका बाजूला सगळेजण. म्हणजे भावड्या किती महत्वाचा आहे. माझी इच्छा आहे समीर, भावड्या थोडं तुमची बाईट माझी घ्यायची इच्छा आहे. फक्त युट्यूबला ऑडिओ म्यूट करायला लागेल, बाकी काय नाही. नाही काय जे काय होईल ते दोन धावा घेतल्यात आणि या दुहेरी धावसंख्येने बोरशेती टीमची धावसंख्या आहे ती 18 धावसंख्या धावफलकावर. तिसरे षटक सध्या चालू आहे. ओमकार तरे वेगवान गोलंदाजी करतोय. जगन्नाना पाटील यांचा हा भूमी 11 मांडा. अनेक मोठमोठे संघ ते पुरस्कृत करत असतात. चांगले बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रात देखील यशस्वी आहेत ते. हो, बॅटची आतमधली कडा घेतले, बॉल मागे चाललाय, शॉर्ट फाईन लेगला बिंदास फेकाफेक चालू आहे. हा ओमकारही तयार होता, परंतु त्याला ठाऊक आहे बॅकअप नाहीये मागे. सिंगल. आता सिंगलने स्कोर 19. अर्जुन बाद झालाय. बाली भागरेवरती आता सर्वांच्या नजर आहेत. फायनलचा संघ आमचा विजय पवारचा देखील इथे उपस्थित झालाय. त्यांची फ्लाईट उतरली. 19 धावा. मस्त वाटते एकदम विजय. टपली मारल्या, पोचलाय क्षेत्ररक्षक तिथे. शेवटी 2 धावा तर मिळाल्यात बालीला. तिसरीचाही प्रयत्न करतोय, त्याने फेकलाय. चौथी देखील मिळेल असं वाटतंय. हो, डायरेक्ट हिट. क्या बात है. क्षेत्ररक्षक होता अभय जयस्वाल चमकलाय आजच्या रात्रीत. अभय जयस्वालचा डिरेक्ट थ्रो. 3 धावा इथे जोडूया. धाव फलक झालंय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22. इट्स अ डिरेक्ट थ्रो. आणि या थ्रोसाठी आमचे युवक अध्यक्ष सन्माननीय हर्षलभाऊ मोरे यांच्या वतीनं अभय जयस्वालला 500 रुपयांचं कॅश प्राईज. काय थ्रो होता, लॉंग ऑन मधून डिरेक्टली त्यानं केला स्टंपवरती. 3 ओव्हर 22 धावा झाल्यात. बोरशेती संघ थोडा स्ट्रगल करत असताना. चला, जे काय करायचे ते लवकरात लवकर करा. जास्त वेळ एकत्रित येऊ नका. मॅच चालू ठेवा. यानंतर मात्र उमरोली संघ वाट पाहतोय की त्यांच्या विरोधात कोण खेळेल. हमराईचे सर्व खेळाडू ते उपस्थित झालेत. ते पहिल्यांदा फ्लाईटने उतरले वेणगावला. मग तिथून त्यांना रेड बस होती. रेड बसने ते डिरेक्टली इथे आलेत. फायनलला पोचलेत ते. आणि सेमीफायनलला पोचला तो आमचा उमरोली संघ. त्यांच्यासाठी डायरेक्ट कोडुस्करची वोल्वो पाठवलेली, आपली माफी असावी, वोल्वोची गाडी पाठवलेली. आणि ते बरोबर आता आलेत. 3 ओव्हर 22 झाल्यात. चला, मांडा संघ एकत्रित येऊ नका. मॅच चालू ठेवा. आणि आजच्या रात्रीत मांडा संघाचा अस्तित्व टिकवून ठेवणारा गोलंदाज संकेत भोईर. याच गोलंदाजाने रजतच्या विरोधात केलेली गोलंदाजी, इम्प्रेसिव्ह कामगिरी. 22 झाल्या 3 ओव्हरमध्ये. जगन्नानाचं म्हणणं असेल संकेत आता नाही, आता 30च्या आतमध्येच ठेवायचे, परंतु बोरशेतीला धावा पाहिजेत. गरज आहे चौकार षटकारांची. हो, वेगवान चेंडू संकेतचा. टप्पा अचूक ठेवतो, गती चांगली आहे त्याच्याकडे. संदीप सरेत आमचे कॉमेंट्री बॉक्समध्ये. रोहित पवार त्यांच्या बाजूला. कुणाल डायरे, राज माळी. खतरनाक कामगिरी डीजे ऑपरेटरची. पहिला चेंडू निर्धाव संकेतचा. हो, गती परिवर्तन. चला, तर आता दोन्ही पंच एकत्रित येत आहेत. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नर मध्ये अपील झाले, ती पण एजची.
भाऊंनी कालच्या रात्रीमध्ये एक शब्द दिलाय ताईंना की तुमची अशी साथ राहिली तर यंदाच्या वर्षी लकी ड्रॉला आम्ही 2 व्हीलर दिले, पुढच्या वर्षी ते पारितोषिक कदाचित 4 व्हीलरचं असावं. तिथे फलंदाज बाद संख्येने घेतले तर विकेट. फलंदाज बाद. बोरशेती संघाला आणखी एक मोठा धक्का. निर्णय आपण मान्य करावा आणि लगेचच मॅचला सुरुवात करावी. 22 धावा आहेत धाव फलकावरती बोरशेती संघाच्या. अरे ए प्लस पण नाही, ए प्लस प्लस टॉपचं काम केलं एकदम राजने या संपूर्ण स्पर्धेत. 22 धावा आहेत. कदाचित बाहेर जास्त निघाला चेंडू. पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. अतिरिक्त धाव 23 धावा बोरशेती संघाच्या. आणि आता हळूहळू वाटायला लागलंय की सूर्य देवता आपल्या भेटीला येईल. त्या छटा समोर दिसत आहेत आता आणि क्वालिफायरच मॅच चालू आहे. हो नो बॉल. बोरशेती संघ मॅच मध्ये 5 धावा बोनसच्या आणि आता स्कोर 28-28. समीरा कुणाल डायरीने आल्या आल्या या रजनीचा चंद्र आपल्याला दाखवला होता. खरं म्हणायला गेलं तर इतका कॅप्चर केला होता की पार त्याच्यावरचं जे डाग दिसत होते ना सुरुवातीचे ते सुद्धा एकदम क्लिअरली पाहायला मिळत होते. परंतु वक्तव्य सुद्धा आपण केलं होतं. चंद्र पाहिलाय, सूर्यही पाहून जाऊ आज. 28 धावा झाल्यात. चला लवकरात लवकर जे काही असेल ते पटापट आपण करा. सर्वांचं स्वागत आहे जे इथे उपस्थित आहेत आणि जे प्रेक्षक खास क्रिकेट पाहण्यासाठी उपस्थित आहेत त्यांचं मनपूर्वक आभार. आलेले आहेत. फ्रीडचा चेंडू फटका फसलाय. कॅच घेतली तरी फलंदाज आउट नसेल परंतु एक्स्ट्रा मिळतील. संख्येचं हे षटक थोडं महागडं. 2 धावा इथे घेतल्या. 30 झाल्यात आता बोरशेतीच्या. 30 पर्यंत पोहोचलेत. काही चेंडू शिल्लक आहेत. किमान 35-38 पर्यंत पोहोचले तरी सुद्धा मजा येऊन जाईल. खरं तर आजच्या रात्रीतील सर्वात खतरनाक सामना झाला तो वर्सोवा विरोधात बोरशेती. म्हणजे धुका असताना देखील 60 धावांचा पाठलाग. काही अंशाने म्हणजे काही धावांनी तो मात्र थांबला. टॅप शॉट एक्स्ट्रा कव्हरला प्लेयर. पुन्हा फेकी होते. सिंगल रन. सिंगलने स्कोर धावून पोहोचेला आता बोरशेतीचा. 31 धावसंख्या धाव फलकावर. 31. गुड मॉर्निंग सर्वांना सुप्रभात. लास्ट बॉल. 31 धावा झाल्यात. हो शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि ते कदाचित पंच इथे इशारा करतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. संकेतने मागच्या दोन्ही मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती. व्हाईट बॉल. अर्थातच 32 झाले आता. 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावा झाल्या. संकेत समोर फलंदाज. विकेट कीपरच्या दिशेने आणि चेक केलं जाईल की फलंदाज बाद आहे की नाबाद.
सूर्यदेवांचं आगमन होत आहे. अगदी हे योग जुळून यावे लागतात खरं म्हणायला गेलं तर. प्रीत भोईरा काही का ना असो, मी म्हटलं ना 4 रचिनी ते इथे आवर्जून सामने पाहत होते. फलंदाज बाद आहे. यस, फलंदाज बाद. काही हरकत नाही, होईल चेक सर्व. यस, हर्ष. नॉन स्ट्रायकर एंडला बाद आहे. चला एकत्रित येऊ नका, मॅच चालू ठेवा. 32 धावा झाल्यात आणि शेवटचा चेंडू शिल्लक. शेट्टी सर, स्वागत आहे आपलं. त्यांचं इथे आत्ताच आगमन झालंय. मगाशी म्हटले संदीप सर, हा योगायोग जुळून यावा लागतो आणि केतन बामणे यांच्या तुम्ही राशीत असाल तर योग तुम्हाला नक्कीच मिळतो. 32 धावा झाल्यात. चला तर शेवटचा चेंडू आहे क्वालिफायर मॅचचा. यानंतर होईल सेमीफायनल, परंतु एक इनिंग बाकी आहे. 32. हो, पुन्हा ऑफ साईडची बाउंड्री टार्गेट करायची होती. संख्येच्या षटकात धावा आल्यात. मिसफिल्ड आणि कदाचित तिथे फलंदाज बाद होईल. थोडी चूक केली. बॅटर जर का एकाच एंडला थांबला असता तर एखादी धाव आणखी मिळाली असती, परंतु आता या पहाटे एवढी चालाखी कोण लक्षात बरं ठेवणार. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे. 33 झाल्यात. 4 ओव्हरमध्ये 34 करायचे आहेत भूमी 11 मांडा संघाला. 4 ओव्हर 34 करायचे आहेत. कॅमेरामन सूर्य शोधण्याचा प्रयत्न करू नका, तो आला की आपोआप दिसेल. उजळून आलं आभाळ अगदी जसं उगवत्या सूर्याचा या ठिकाणी आपल्याला दर्शन होणार आहे, तसंच अगदी हर्षल भाऊ मोरे यांची छबी मात्र त्या ठिकाणी कॅच केली त्यांनी. आणि अर्थातच तमाम क्रीडा रसिकांना या आयोजनाची पोच पावती खऱ्या अर्थाने हर्षल भाऊ मोरे यांनी दिलेली आहे. संदीप सर, खरं तर हा देखील एक उगवता सूर्यच आहे. हा तेच महत्वाचं आहे परिषदेचा. अर्थातच. आणि तेच सांगण्याचं कार्य आपल्या माध्यमातून केलं जात आहे. अर्थातच हर्षल भाऊ मोरे यांनी अगदी मी म्हणेल कमी वेळामध्ये आणि त्याच अनुषंगाने जर पाहायला गेलं तर एक समाजसेवेचं जे व्रत त्यांनी अंगीकारलं आणि त्या व्रतावरती आता एक राजकारणाच्या दृष्टिकोनातून उचललेलं पाऊल आहे. आणि त्या पाऊलावरती मी तर म्हणेल अशीच यशस्वीता त्यांनी सातत्यपूर्ण गाठत राहो आणि अशाच प्रत्येक व्यक्तिमत्वाला त्यांनी गरजू व्यक्तिमत्वाला सामोरं जावं ही मात्र सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करेल. कारण एक टफ फाईट मॅच जरूर आपल्या भेटीला क्वालिफायची मॅच आहे आणि या मॅचमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर एकीकडे आपण पाहतोय बेस्ट ऑफ बोर सिटी आणि त्याच्या विरोधात भूमी 11 मांडा टीम सध्या मैदानात आहे. आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 33 आकड्यावरती विजयासाठी 34 धावसंख्येची गरज आहे. चर्चा फार रचली गेली होती खरं म्हणायला गेलं तर या ठिकाणी की एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी आपण पाहतो ना सातत्यपूर्ण, परंतु आता फार मित्रांनो सकाळ झाली आहे, उगवत्या सूर्याचं दर्शन सुद्धा होत आहे. परंतु या अनुषंगाने तुम्ही पाहायला गेलं तर आत्ताच्या वेळेमध्ये या धावा होणं हे सुद्धा कठीण होऊ शकतं. परंतु पाहूयात, मॅच अगदी रफ अँड टफ होईल यात काही शंका नाही. 4 ओव्हर 34 करायचे त्या मात्र भूमी 11 मांडा संघाला. आणि अर्जुन बांगरच्या प्रत्येक डॉट बॉलसाठी हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक आणि प्रत्येक विकेटसाठी अनुपजी साबणे यांच्या वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक देण्यात येईल. काही नवीन मंडळी आमच्या समेत जोडले गेले. ते आले होते 11 वाजता गेले परत, परंतु आता पुन्हा एकदा ते आलेत. काही मॉर्निंग वॉकला देखील येतील, त्यांचं स्वागत आहे
या युवक अध्यक्ष चषकामध्ये. क्वालिफायर मॅच सध्या चालू आहे, यानंतर सेमीफायनल होईल आणि त्यानंतर फायनल मॅच होईल. 4 ओव्हर 34 सलामीची जोडी मैदानात. अभय जयस्वाल जो आज चांगला खेळला आणि त्याच्या साथीला आहे तो जयेश. पहिल्या षटक घेऊन येतोय तो अर्जुन बांगर. हळूहळू समोरचा डोंगरे आता आपल्याला समोर दिसायला लागलेला आहे. पक्ष्यांचा किलबिलाट कानावरती ऐकू येते. शेट्टी सर अर्जुन प्रत्येक डॉट बॉलला 1000. हर्षल भाऊ यांच्याकडून अति वेगवान पा, किती वेग पाहायला मिळाला तो अर्जुन बांगरचा. भन्नाट वेग. जय गुरव तो आलाय. सिंगल मात्र इथे घेतलेले. आज पाक हर्षल भाऊ इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे संपूर्ण मित्रवर्ग लहानपणापासून एकत्रित आहे, आजही तसाच आहे. मला असं वाटतंय की अशी मैत्री जपावी तर अशी, जशी तुमची एवन जोडीची मैत्री आहे, परंतु तुमचे गायब झालेले दिसत आहेत. एक धाव फलकावर. शॉर्ट पिच बॉल मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव मात्र इथे घेतली जाईल. स्कोर झाला तो मात्र 2 धावा धावफलकावरती आहेत. संदीप बोराडे आणि मी स्वतः समीर सोमणे पहिल्यांदा माझं कधीतरी कॉमेंट्री बॉक्समधून इंट्रोडक्शन करून देत असताना. 2 धावा आहेत. SBCC उमरोली वाट पाहतो त्यांच्या विरोधात कोण खेळेल. आणि फायनल हो स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. अर्जुन बांगर सहजासहजी या धावा देणार नाहीत. चार ओव्हर 34 करायचे आहेत. पहिला आणि महत्वाचं निर्णायक षटक, पॉवर प्लेचं एकमेव षटक टाकतो अर्जुन बांगर. बोरशेतीची खरी ओळख. युवक अध्यक्ष चषकात हो पुन्हा चेंडू मागे आपटला होता. बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक आणि त्या अंडरआर्म थ्रोने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु नाही झाला डायरेक्ट हिट. सिंगल घेतले दोन्ही फलंदाजांनी. जयस्वाल आणि त्याच्या साथीला असलेल्या जयेशने स्कोर झाला आहे तो मात्र बिनबाद 3 धावसंख्या धावफलकावर. 34चं टार्गेट आहे. अगदी हर्षल भाऊंचे परम मित्र आणि त्यांचे सर्व शिलेदार या मुख्य मंचावरती आहेत. मागे तुम्ही पाहाल या स्पर्धेचे सर्वा CEO केतनजी बामणे आणि बोरशेती संघाचे पुरस्कर्ते आहेत अनुपजी साबणे आणि त्याचबरोबरीने रुपेश अर्थातच बाबू घारे देखील उपस्थित आहेत. मनोज भैरी साहेब देखील आहेत ना. हो स्कूप मारण्याचा प्रयत्न होता अर्जुन बांगरच्या विरोधात, परंतु हा देखील चेंडू, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. नाही अंपायरचा आहे. ओके तर अंपायरचा रिव्ह्यू आहे. या शेट्टी सर बॅटिंगवाल्यांचा रिव्ह्यू आहे. ओके कारण हे सांगणं महत्वाचं आहे. अर्जुन बांगर चला इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा दिल्यात त्या अर्जुन बांगरने फक्त आणि फक्त 3 आणि निर्धाव चेंडू किती टाकलेत ते सांगा. 3 निर्धाव चेंडू टाकलेत. तर 3 निर्धाव चेंडू टाकलेत तर 3000 रुपयांचं पारितोषिक. कारण प्रत्येक डॉट बॉलला हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीने अर्जुन बांगरला होता 1000 रुपयांचं पारितोषिक. चला बोरशेती जास्त वेळ करू नका, लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा. साहिलने घेतलेला निर्णय आज त्याला त्याचा पश्चाताप नक्कीच होत असेल. 5-4-3 5-4-4 पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा झाल्यात. गोलंदाजीसाठी आलाय तो बोरशेतीचा सुमित आलाय. सेकंड ओव्हरमध्ये 3 ओव्हर 31 करायचेत.
सुमितच्या प्रत्येक डॉट बॉलसाठी हर्षल भाऊ मोरे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक. भूमी 11 मांडा जयस्वालला एक चांगली पारी इथे खेळावी लागेल. 3 ओव्हर 31 करायचे आहेत. 3 धावा झाल्या. 34चं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. बोरशेती विरोधात भूमी 11 मांडा. बॉल पहा किती राईज होतोय. व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. अतिरिक्त धाव. आता मला असं वाटतंय की पुढच्या 15-20 मिनिटांमध्ये या फ्लड लाईटची देखील गरज भासणार नाही. हा, परंतु जर का सेपरेट कनेक्शन नसेल तर 9:30 जरी वाजले तरी सुद्धा लाईट चालूच राहील. भावड्या व्हाईट बॉलने स्कोर झालाय तो 4. चला, यानंतर एक सेमीफायनल आहे, त्यानंतर फायनल आहे. या गोष्टीचा विचार करूनच खेळाडूंना विनंती की आपण पटापट खेळा. हो, ड्राईव्ह केला बॉल एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे, पायाने अडवण्याचा प्रयत्न. बॉल निघाला लॉंग ऑफला. थ्रो होईल विकेट कीपरकडे. 2 धावा इथे घेत आहेत. दुहेरी धावा संख्येने स्कोर 6. 34चा पाठलाग चालू आहे. खाऊ गल्लीतल्या आणखी काही गाड्या तिथे आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने त्यांनाही रोजगार करण्याची संधी उपलब्ध करून दिली हर्षल भाऊंने. डाव्या हाताला जो कलाकार आहे तो हळूहळू का होईना परंतु शुद्धीत येतोय. चला, बॅटर लवकरात लवकर बॅट चालू ठेवा. तुम्ही तेवढीच दक्षता घ्या, तुम्ही तेवढी काळजी घ्या. 6 धावा धाव फलकावर. क्वालिफायर मॅच ए ग्रुपची. हा देखील व्हाईट बॉल. 7 धावा. 7. हो, उलटा मारण्याचा प्रयत्न होता परंतु अंगलट आलाय. डॉट बॉल. सात धावा धाव फलकावरती आहेत. 27 करायचे आहेत विजयासाठी. स्वीप मारण्याचा प्रयत्न. भन्नाट गोलंदाजी करत असताना सुमित. प्रत्येक डॉट बॉल हर्षल भाऊ मोरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बोरशेतीच्या सुमितला आणखी एक निर्धाव चेंडू. अर्जुन बांगरच्या पावलावरती पाऊल टाकतोय तो सुमित. मांडा संघाला पाठलाग करायचा असेल तर चौकार षटकार मारावेच लागतील. आता 27 पाहिजेत. हो, बॅटच्या आतमधले कडा घेतले. बॉल चाललाय मागे शॉर्ट फाईन लेगला. फक्त एकच धाव. नव्याने जे जोडले गेलेत लाईव्हला देखील tenniscricket.in वरती त्यांचंही स्वागत आहे. 8 धावा 26 करायचे आहेत. किती प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली? हे या प्रश्नाचं उत्तरच कुणालकडून जाणून घेत होतो समीर. अगदी आतापर्यंत 4 रजनीमध्ये आतापर्यंत 3 लाखांचा आकडा लाईव्ह वरती पार झालाय. हो, फुलटॉस बॉल लॉंग ऑफच्या दिशेनं ऑफ ड्राईव्ह. वेगानं क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. सुमितने देखील भन्नाट षटक इथे टाकलं. आत्तापर्यंत 3 लाखाच्याही पुढे प्रेक्षकांनी ही स्पर्धा लाईव्ह पाहिलेली आहे. क्या बात आहे. म्हणूनच मी म्हटलं हर्षल भाऊंच्या स्पर्धेने सर्वच्या सर्व रेकॉर्ड्स मोडले. आणि सेकंड मॅचचे देखील. स्विच करण्याचा प्रयत्न. धडपडतोय, अपील करतोय परंतु नाही. फलंदाज नाबाद आहे. लेगबायच्या स्वरूपात एक धाव. तर भूमी 11 मांडा संघ जाऊन पोहोचलाय. 34चा पाठलाग करत असताना 10 वर 12 चेंडू आणि आता विजयासाठी धावा करायचे त्या 24. 12 चेंडू 24 ची गरज. मैत्री कशी जपावी याचं मूर्तिमंत उदाहरण सध्या तुम्ही अनुपजी साबणे आणि त्याचबरोबर हर्षल भाऊंचे काही परम मित्र या मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. लहानपणापासून ते एकत्रित आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने माही आणि भावड्या याचंही खरोखरच आभार मानावे लागेल. खूप खूप आभार. यतीन दादा देखील अजून सगळेच आहेत, भरपूर जण आहेत. भले आम्ही किती मस्करी करो परंतु केतन बामणे यांचे विशेष आभार, जे नेहमीप्रमाणे विश्वास दाखवतात.
आणि नेहमीप्रमाणे किती आम्ही म्हटलो नाही, गेल्या वर्षी उशीर झाला होता, यंदाच्या वर्षी नाही, तरी केतन बामणे यांच्याकडे एक विशेष कला आहे. ते बरोबर साधतात सर्व गोष्टी आणि बरोबर सर्व गोष्टी जुळून आणतात. आता आम्ही विचार करतोय की नाही, आता उशीर होत असेल तर आपण कुठेतरी थांबलं पाहिजे, परंतु नाही, गेल्या पुढच्या वर्षी केतन बामणे यांचा एक कॉल आला, ओके नो प्रॉब्लेम. आणि चर्चेत राहिलेला हा माणूस आहे. जर का केतन बामणे यांनी विषय काढलाच नसता भाऊंकडे, संदीप बोराडे, की ही स्पर्धा अशी व्हायला हवी, तर कदाचित आजचा सूर्योदय आपल्याला पाहायला मिळाला नसता. तर 12 बॉल विजयासाठी 24 धावांची गरज. तर माझ्याकडे कसं आहे की सुई पण आहे आणि मलम पण आहे. 12 चेंडू 24ची गरज. आणि इथे गोलंदाजीसाठी दाखल झालाय तो तेजस जाधव. मांडा संघाला धावांची गरज आहे. 12 बॉल 24, प्रत्येक ओव्हर मागे 12. क्वालिफायर मॅच, यानंतर होईल सेमीफायनल, त्यानंतर होईल फायनल. बामचा मळा. क्लीन बॉल, फलंदाज बाद. यमुनेच्या ती विकेट घेतली ती गोलंदाजाने तेजसने. आणि आता 11 बॉल विजयासाठी धावा करायचे, त्या 24. समीर, रात्री 11 वाजल्यापासून 2 चाव्या व्यासपीठावरती आल्यात. गाड्या घरी गेल्या कशा हा प्रश्नचिन्ह पडलाय. आता इथे कोणाच्या असल्या तर ठीक आहेत, त्याला सुद्धा आठवण नाही आहे. एक तर स्कूटीची आहे, एक आणि एफजेडची आहे. ऑन साईडला मारलेला चेंडू कार्पेटच्या सानं निघालाय. मिड विकेटमधून जोरानं आला क्षेत्ररक्षक. ॲग्रेशन दाखवतायत आता बोरशेतीचे प्लेयर. बोरशेती मागच्या आठवड्यामध्ये देखील खेळली होती मनसे चषकात. आय थिंक तुर्भेच्या विरोधात त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आणि पराभव जेव्हा माणूस स्वीकारतो ना, तेव्हा जरा आणखी कडाडून तो जागा होतो. सिंगल घेतले, सिंगलने स्कोर 11. विजयासाठी 23 करायचे. चेंडू शिल्लक आहेत ते 10 चेंडू 23. हो, लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला वळवलाय. पुन्हा लॉंग ऑनच्या दिशेने पास. क्षेत्ररक्षक कुठे येतो मिड विकेटचा, कुठे धावत येतोय बॅकअपला. याला म्हणतात जिद्द. मांड्याला ते पण जिद्द दाखवावी लागेल. एकाच षटकार आला मांड्याचा तर मजा येऊन जाईल. सिंगल दे स्कोर झालाय तो 12. अरे समजून घ्या तुम्ही. हो, बाची आतमध्ये कडा घेतले. विकेट किपरच्या दिशेने हा चेंडू चालला. आता सामना दूर होत चाललाय तो भूमी 11 मांडा संघाकडून. संपूर्ण आता आभाळ मोकळं दिसतंय आपल्या समोर. गारवा आहे. नऊ चेंडू 22ची गरज. मांडा विरोधात बोरशेती. क्लीन बॉल. पंढ डीजे मास्टर. खरं तर मागच्या 2 रात्रींपासून गाण्यांची मेजवानी विजय पवार सध्या आमच्या मुख्य मंचावरती आहे. मागे उमेश सोनावणे देखील आहे. बरीच मंडळी, नवीन मंडळी देखील जॉईन झाली. यंदाच्या वर्षी 8 बॉल विजयासाठी 22 धावा करायचे. परंतु एक निर्णय
किती चुका घडून आणू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साहिल. 7 चेंडू विजयासाठी धावा करायचे त्या 22. 2 विकेट घेतल्या त्या ओव्हरमध्ये आतापर्यंत तेजस जाधवने. आणखी एक दांडी गोल केल्या. 3 वेळा त्रिफळाचित केलं या ओव्हरमध्ये तेजस जाधवने. साबणे सरांनी प्रत्येका त्रिपला चित साठी मात्र या ठिकाणी 1000 रुपयांचं कॅश प्राइज लावलाय, परंतु 3 त्रिपला चित केल्या तर कौतुक करावं लागेल सध्या तरी तेजस जाधवचं, कारण एक चांगली गोलंदाजी सध्या मैदानात त्याने प्रस्थापित केल्या. मी मगाशीच म्हटलं होतं की इनिंग ब्रेक नंतर की सध्या वातावरणातली नमी बॉलमध्ये बरंच काही सांगून जाईल आणि या धावा होतील की नाही हा प्रश्नचिन्ह 6 बॉल 22. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही. पहिल्या 2 चेंडूंमध्ये एकाच षटकाराला संदीप सर तर इकडे धाबे दण आणू शकतात, हा प्रश्नच नाहीये, शेवटी परंतु वातावरणातली निर्मिती वेगळंच काही सांगून गेली. आमचे मनोज भैरी सर देखील उपस्थित होत आहेत, त्यांचं पुन्हा स्वागत आहे. ही सर्व मंडळी हर्षल भाऊंचे जुने मित्र, शाळेपासूनचे मित्र आहेत. भावेश देखील वाट पाहतोय कधी एकदा मी टॉस उडवायला जाणार. 6 बॉल 22 करायचे. आमचे घारे बंधू सुद्धा दोस्ती ग्रुपचे उपस्थित झालेत. क्या बात आहे. हळूहळू आले. दोस्ती ग्रुप देखील चर्चेत आलाय. 2 बॉल मध्ये एखादा षटकार पाहिजे तो मांडा संघाला, जेणेकरून ते मॅच मध्ये येऊ शकतात. शेवटच्या ओव्हरमध्ये बाली भागरे हो मारलाय बॉल, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. फलंदाज बाद. त्यासाठी आता 22 करायचे त्या भूमी 11 मांडा संघाला. माही, भावड्या ही 2 नावं नेहमी चर्चेत असतात. बामच्या मळ्यामध्ये जर का स्पर्धा आहे तर माही आणि भावड्याशिवाय अजिबात पर्याय नाही. परंतु गोव्याचं नाव ऐकल्यानंतर भावड्याला जाग कशी आली हा एक प्रश्न माझ्यासमोर उभा राहिलाय. 5 बॉल 22. हो मारला फटका थेट कॅमेरामॅनच्या दिशेने. सामना समाप्त झालेला नाहीये. 4 बॉल विजयासाठी धावा करायचे आहेत. मांडाला 16. वतीने 1000 रुपयांचं पारितोषिक. 4 चेंडू 16. एक हात मोठा फटका आला. निखिलच्या बॅट मधून हा षटकार आलाय. 4 चेंडू 16ची गरज. हो पुन्हा मारलाय कव्हर्सला. डीप मध्ये फिल्डर आहे. फक्त एकच. आता 3 चेंडू 15 करायचे आहेत. 3 चेंडू 15 धावांची गरज. फायनलला पोहोचलाय तो अष्टविनायक अमराई. आता पक्षांचा किलबिलाट प्रत्येकाच्या कानावरती पडतोय आणि समोरचे जे ढगांवरती सोनेरी किरण दिसत आहेत याचा अर्थ थोड्याच वेळात सूर्योदय होईल. 3 चेंडू 15. आणि आता सामन्यावरती पकड मजबूत केली ती ओम साई इंदिरानगर बेस्ट ऑफ बोरशेती. 2 चेंडू 15 करायचे आहेत. भूमी 11 मांडा खूप दूरवरून ते इथे आले. खूप चांगला खेळ त्यांचा राहिला. आता निर्धाव चेंडूला पारितोषिक नाही. ये सब कलाकार है. मगाशी संदीप सर म्हटले होते की जरा आयोजक गार पडलेत. ते शांत आणि गार आहेत तेच चांगलं आहे. नाहीतर कदाचित ते फायनल मॅच पण 5 ओव्हरची घेतील. तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 15 करायचेत. राहिला हा सर्व भाग थट्टा मस्करीचा. बाकी काही नाही. टॉपेज घेतले आणि आता बाली भागरे कॅच साठी पलटलाय. हो कॅच. वन ऑफ द ग्रेट कॅच ऑफ टुर्नामेंट. जय गुरव यांच्या चेहऱ्यावरती हसू मावत नाहीये. त्यांच्या दाढीतून हसू मात्र इथे पुढे आलाय. तो आला
तांडा संघ आपले मनापासून आभार, तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळलात. हो मला ठाऊक आहे की शेवटचा चेंडू अद्यापही बाकी आहे, परंतु तुम्ही येता कर्जतमध्ये दरवर्षी खेळता आणि तुमचा खेळ चांगला येतो आणि ते विजय झालाय. सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झाला अनुपजी साबणे यांचा ओम साई इंदिरानगर. बेस्ट ऑफ बोरशेती हा संघ, अभिनंदन. टॉस करण्यासाठी या. खास करून कौतुक करायला पूर्ण चारही रजनी ज्यांनी पार आपली या मोलाची साथ दिली, जरा- रितेश आणि दीप्तेश. याला कव्हर कर. रचित आणि दीप्तेश टॉस साठी यांचं कौतुक करावं लागेल. चला दोन्ही